नमस्कार, सुप्रभात, हाय, हॅलो, हाव आर यू फ्रेंड्स? मित्रांनो, ॲट प्रेझेंट आम्ही आहोत ठाणे या रेल्वे स्टेशनच्या बाहेर. आपल्या सुविधेकरिता बस स्टेशनसुद्धा इथंच उपलब्ध आहे. बघा, हे आहे रेल्वेचं तिकीट बुकिंग कार्यालय. ठाणे रेल्वे स्टेशन इथून आम्ही भायखळा रेल्वे स्टेशन इथं पोहोचलो. भायखळा रेल्वे स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर थोड्याच अंतरावर आम्ही पायी चालत पोहोचलो वीर माता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय इथं. हा आहे उद्यानाच्या बाहेरील परिसर. उद्यानात प्रवेश करण्यासाठी प्रति व्यक्ती आपल्याला 50 रुपये प्रवेश शुल्क द्यावे लागतात. उद्यानाच्या आत आपल्याला पाण्याची तहान लागली तर पाण्याची सुविधा सुद्धा तिथं उपलब्ध आहे. पण तुमच्या सुविधेनुसार तुमच्याजवळ जर स्टीलची पाण्याची बॉटल असेल तर ती तुम्ही घेऊन जाऊ शकतात, परंतु प्लास्टिकची बॉटलला परमिशन नाही. आपल्या माहितीकरिता ही बघा नियमावली. आपल्यासोबत जर बॅग किंवा सॅक असेल तर ती आपण बॅगेज काउंटरला जमा करू शकतात. हे बघा मित्रांनो, उद्यानाच्या आत आपण प्रवेश केल्यानंतर इकडे तिकडे चोहीकडे आपल्याला हिरवळच हिरवळ दिसेल. मित्रांनो, आता उद्यान बघण्याकरिता आपण सुरुवात कुठून करायची हा प्रश्न तुमच्या समोर असेल तर डोंट वरी, आम्ही आहोत ना तुमच्या बरोबर. चला आमच्या बरोबर. मित्रांनो, इथं उपलब्ध असलेले वेगळ्या प्रकारचे पक्षी आणि त्यांचा कर्णमधुर चिवचिवाट मनाला आल्हाददायक स्पर्श करून जातो. मित्रांनो, उद्यानाच्या द्वितीय प्रवेशद्वारात आम्ही प्रवेश केल्यानंतर समोर असलेली ही उंच उंच हिरवीगार झाडे, थंड हवेची झुळूक, ऊन सावली आणि प्रेक्षकांचा उत्साह आणि या उत्साहातून निर्माण होणारी उत्कंठा. तर चला पुढे वळूया. गेट सेट गो. मित्रांनो, इथं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, वेगवेगळ्या रंगाचे पक्षी दिसतील. बघा, हा एक पांढऱ्या रंगाचा पक्षी. हे बघा, या झाडाच्या उंचीवर सुद्धा काही पक्षी बसलेले आहेत आणि या छोट्याशा पुलाखालून वाहत असलेल्या छोट्याशा पाटाच्या पाण्याचा प्रवाह. आता याच पुलावरून आपण पुढे वळूया आणि आनंद घेऊया या वनस्पती उद्यानाचा, या प्राणी संग्रहालयाचा. मित्रांनो, या मोठ्या शेडच्या खाली आपण सावलीचा आनंद घेतल्यानंतर आता आपण याच्या खाली असलेल्या गुहेचा आनंद घेऊया. आता या गुहेत खाली उतरल्यानंतर आपल्याला दिसेल एक सुंदर नयनरम्य दिखावा. मित्रांनो, उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि त्यात दुपारची वेळ आहे, तरीसुद्धा सर्वांच्या चेहऱ्यावर किती आनंद आणि उत्साह दिसत आहे. हा आनंद, हा उत्साह एक आठवण म्हणून आपल्या स्मरणात असावा म्हणून प्रत्येक व्यक्ती सेल्फी घेण्याच्या तयारीत, आम्ही सुद्धा. मित्रांनो, आमच्या बॅक साईडला एक सुंदर आर्टिफिशियल धबधबा. एक छोट्याशा छकुली बरोबर एक छोटासा सेल्फी. मित्रांनो, बघा, हा पाण्यात असलेला एक मगर.
चला पुढे वळूया. गुहेतून बाहेर आल्यानंतरचा देखावा. मित्रांनो, या आहेत आपल्या वीर माता जिजाबाई भोसले यांची शिल्पकृती. माते, नतमस्तक शीश माझे तुझ्या चरणी, सदा सर्वदा तुझा आशीर्वाद असो माझ्या जीवनी. मित्रांनो, हे बघा, मशरूम सदृश आर्टिफिशियल छत्री. सुंदर, अप्रतिम. पुढे वळूया. ओ हो, अजून एक छोटासा आर्टिफिशियल धबधबा. एक सेल्फी तर घ्यायलाच पाहिजे आपण इथं. बघा मित्रांनो, समोर असलेली एक छोटीशी झोपडी. चालत चालत जर आपण थकलो तर झाडाखाली आपल्याला सावली आणि अल्पविश्रांती या दृष्टीने हा वर्तुळाकार ओटा आपल्याकरिता, आपल्या सुविधेकरिता. हे बघा मित्रांनो, समोर आहे वीर माता जिजाबाई भोसले उद्यान अँड झू चाइल्ड केअर स्पेस. मित्रांनो, हे बघा, उद्यानाचं मेंटेनन्स सुद्धा चालू आहे. छान. मित्रांनो, आता आपण उद्यानात फिरत आहोत आणि आता कळत नकळत मला आठवण होत आहे बालपणातील दूरदर्शनवरील एक प्रसिद्ध मालिका मोगली याची मला आठवण होत आहे. जंगल जंगल बात चली है पता चला है, अरे चड्डी पहन के फूल खिला है, फूल खिला है. पुढे वळूया अस्वल विभागाकडे.
बघा मित्रांनो, समोर आहे एक सुंदरसा गझिबो आपल्या अल्पविश्रांतीकरिता. मित्रांनो, आता सुरू होत आहे या उद्यानाचं मुख्य आकर्षण, वाघ टायगर विभागाकडे आपण वळत आहोत. इथं आपल्याला खरोखरीचा टायगर म्हणजेच वाघ पाहायला मिळेल. टिक टिक 3, टिक टिक 2, टिक टिक 1. आपल्या समोर आलेला आहे एक जोरदार जबरदस्त टायगर उर्फ वाघ. बघा मित्रांनो, त्या वाघाकडे सगळी आबालवृद्ध मंडळी बघत आहे आणि त्याच्याबरोबर सेल्फी काढण्याचा प्रयत्न सुद्धा करत आहे. बघा मित्रांनो, भरगच्च प्रेक्षकांचा भरभरून आनंद व्यक्त होत आहे. हा बघा, टायगर उर्फ वाघ उर्फ वाघोबा. तो पाण्यात आंघोळ करत आहे, तो पाण्यात एन्जॉय करत आहे आणि त्याचा एन्जॉयमेंट बघून आम्ही एन्जॉय करत आहोत. फारच सुरेख संगम. आता इथून बाहेर आल्यानंतर आपण आनंद घेऊया पुढील प्रेक्षणीय दृश्यांचा. मित्रांनो, आपल्याबरोबर जर लहान मुलं असतील तर कृपया आपण त्यांचा हात सोडू नका. आपलं थोडं लक्ष त्यांच्याकडे सुद्धा असू द्या. त्यांची काळजी घ्या आणि त्याचबरोबर इथं उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारच्या झाडझुडपांची सुद्धा काळजी घ्या. घरी जशी आपण आपल्या बागेची काळजी घेतो तशीच काळजी आपण ह्या बागेची सुद्धा घ्या. पूर्णपणे स्वच्छता ठेवा. नियमांचं पूर्ण पालन करा. मित्रांनो, आपल्या सुविधेकरिता इथं एक कॅफे पॉइंट सुद्धा आहे. येथून जवळच स्त्री पुरुषांकरिता वॉशरूम म्हणजे प्रसाधनगृहाची सुद्धा व्यवस्था आहे.
मित्रांनो, हा आहे चितळ म्हणजे स्पॉटेड डिअर विभाग. समोरच त्या कोरड्या गवताच्या छत्रीखाली आपल्याला दिसत आहे चितळ म्हणजेच हरिण. मित्रांनो, पुढच्या दृश्याकडे वळूया. मित्रांनो, अल्पविश्रांतीकरता समोर दिसत आहे एक मोठा गझिबो. बघा मित्रांनो, अति सुंदर बैठक व्यवस्था. बॅकग्राऊंडला सूर्यफुलांची डिझाईन असलेली ही बैठक व्यवस्था. नाउ वी आर रेडी फॉर अ सेल्फी. अप्रतिम नक्षीकारी व अतुलनीय वारली चित्रकला. मित्रांनो, आता वळूया तरस आणि बिबट्या विभागाकडे. मित्रांनो बघा, लाकडाचा सुंदर सुयोग्य व सुबक पद्धतीने किती छान वापर केलेला आहे. ही भली मोठी छत्री आपण सर्वांकरिता, आपल्या अल्पविश्रांतीकरिता. मित्रांनो, हे वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न आम्ही केलेला आहे. तुम्हाला आवडल्यास लाईक निश्चित करा. समस्त दर्शकांना धन्यवाद. थँक्स टू ऑल व्ह्युअर्स. आणि विशेष धन्यवाद व आभार वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय भायखळा मुंबई यांचं. मित्रांनो, उद्यानाच्या बाहेर आल्यानंतर आम्ही घेतला आनंद. गोड गोड थंडगार गारेगार उसाच्या रसाचा आनंद.